उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवकामगार सेना महासंघातर्फे श्री गणेश दर्शन सजावट कार्यक्रम। आपल्या देशात गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजऱ्यामुळे युवा पिढी वर्गणी करून गणेशोत्सव साजरा करतात, मात्र त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचा अभाव दिसून येतो। त्यामुळे जनतेच्या लोकवर्गणीच्या सहभागातून उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन मिळावे व इतरही नवीन मंडळींना लोकसहभागातून जनजागृती विषयक राबवण्याकरिता प्रेरणा मिळावी म्हणून शिवकामगार सेना महासंघातर्फे या वर्षीपासून गणेश दर्शन सजावट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। यामध्ये चौकातील मंडळ व नामांकित मंडळ वगळून गल्लीबोळातील लहान मंडळांना सहभागी करून घेण्यात येणार आहे। प्रत्येक सहभागी मंडळास प्रवेश शुल्क म्हणून 151 रोखीने आयोजकांकडे द्यावे लागणार असून प्रत्येक मंडळास प्रोत्साहनपर म्हणून रोख रक्कम ₹500 व प्रमाणपत्र तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर येणाऱ्या मंडळास 21,000, 11,000 व 5,000 रोख बक्षीस व स्मृतिचिन्हाद्वारे बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल। या संदर्भात आयोजकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिक माहिती दिली। यावेळी शिवकामगार सेने महासंघाचे नितीन तारेकर, अनिल नंदनवार, प्रकाश मंजलवार, वासुदेव भेंडे, नजीर अहमद, सुधाकर ढेंगरे, धनंजय वरेकर, नागोराव सागळे आदी उपस्थित होते। गणेशोत्सव अगदी 2-3 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि शिव कामगार महासंघातर्फे गणेशोत्सवानिमित्त एक स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे, जी स्पर्धा गणेशोत्सवादरम्यान अमरावती महानगरातल्या सर्व गणेश मंडळांसाठी असणार आहे। आणि त्यांचं विशेष म्हणजे अगदी गल्लीबोळातल्या गणेश मंडळांवर त्यांनी आपला फोकस केला आहे। मोठ्या मंडळ त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतीलच, पण अगदी बारीक छोट्या मोठ्या गल्लीबोळातले मंडळही त्यामध्ये सहभागी होऊ शकतील। आपल्यासोबत नितीन तारेकर आहे, सरचिटणीस आहेत, त्यांच्याशी जरा बोलूया या स्पर्धेबद्दल, या संपूर्ण आयोजनाबद्दल। काय सांगाल सर, नेमकं हे आयोजन कसं असणार आहे? काय झालं की लोकमान्य टिळकांनी पूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव मंडळ सुरू केला कार्यक्रम। त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे लोक सहभागी होऊन स्वातंत्र्य मिळालं आणि नंतरच्या काळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जे आयोजित केले जात होते ते अलीकडच्या काळात लोप पावले। त्याच्यामध्ये म्हणजे एक मोबाईल संस्कृती म्हणा किंवा अन्य कारणामुळं हे सगळ्या गोष्टी घडून राहिल्या। म्हणून युवा पिढीला एक दिशा देण्यासाठी आणि त्यांनी पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी ह्या शिवकामगार सेना महासंघातर्फे यावर्षीपासून आम्ही गणेशोत्सव मंडळ हा जो कार्यक्रम आहे हा साजरा केला। याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही याला स्पर्धा न म्हणता कार्यक्रम म्हटलेला आहे, कारण स्पर्धा ही वेगळ्या वर्णावर जाते, कार्यक्रमामध्ये अनुकरण केलं जाते। म्हणजे जे काही अनुकरणीय राहील इतर मंडळापासून ते अनुकरण केलं पाहिजे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। सर, तुम्ही सांगितलं की लोकमान्य टिळकांनी ही सुरुवात केली, पण आज गणेशोत्सवाचं मूळ स्वरूप जे सुरुवातीला होतं ते प्रचंड प्रमाणात बदललेलं दिसतं आहे। म्हणजे आज तुम्ही बघता मोठ्या मोठ्या मिरवणूक निघतात, पण जिथे प्रचंड प्रमाणात कर्णकर्कश आवाजामध्ये डीजेच्या तालावर त्या सगळ्या गोष्टी होतात, तर त्याच्यासाठी काही उपाय केला आहे का तुम्ही? कसं काही करणार आहात का? नाही, याच्यामध्ये आम्ही काही केलं की जे गुणांकन आम्ही देणार आहोत याच्यामध्ये, त्या गुणांकनामध्ये आम्ही प्रामुख्यानं सजावटी आणि देखाव्यासाठी 20 गुण देणार आहोत। त्याच्यानंतर कार्यकारिणीचं फलक असलं पाहिजे, त्याच्यासाठी 20 गुण राहणार आहे। त्याच्यामध्ये महिलांच्या सहभागासाठी आम्ही 40% गुण दिलेले आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पत्रिका तयार करणे, वेळापत्रक, त्याच्यासाठी 20 असे 100 गुणांचं गुणांकन केलेलं आहे। म्हणजे DJ वगैरे हा विषय आम्ही याच्यामध्ये घेतलेलाच नाही आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे प्रदूषणाचं काम करते। आज फ्लेक्स आम्ही अमरावती शहरात कुठेही फ्लेक्स लावणार नाही या कार्यक्रमाचे किंवा अन्य काही करणार नाही, कारण प्रदूषण हा जो विषय आहे मोठा गंभीर विषय होत चालला। मग ते ध्वनी प्रदूषण असो की फ्लेक्सचं प्रदूषण असो, त्या माध्यमातून या कार्यक्रमापासून आम्ही त्याला अलिप्त ठेवलेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवकामगार महासंघातर्फे हा कार्यक्रम यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे आणि विशेष म्हणजे प्रदूषणामध्ये कुठलीही बाधा न आणता हा कार्यक्रम संपूर्णपणे पार पाडेल असं त्यांच्या सरचिटणीसांनी आपल्याला सांगितलेलं आहे। निश्चितच ही यांचा कार्यक्रम, ही स्पर्धा बघणं औत्सुक्याचं असणार आहे। अतुल चव्हाण, मंडल न्यूज।